हवालदार पाटणा मग पायर देत पाय मोडून पाय कसली हाऊसफुल झाली यावर एक नंबर। तर नमस्कार मंडळी, मी अनंत चाळके झलक कोकणचे या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे। तर मंडळी आता मी असे ऑफिसला साधारण 6:30 वाजत गेले आणि मग आहे ना जाऊचा CST, कारण आज असं शुक्रवार 2 दिवस सुट्टी आहे, 2 दिवस मस्त की पावसाचं गावाक जात आहे। तर लाईन वगैरे काय लावूक नाही, नंबर लावूक नाही, डायरेक्ट जातले CST आणि थंय बघूया मँगलोर गाडीन जाऊचा, बघूया कशी जागा भेटा आणि कसं गावाक जाऊ भेटा। तर चला। तर मंडळी वाजल्यात आता 7:15 आणि फायनली आता आपण CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोचलेलो आहोत। तर इथून आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 14ला। या ठिकाणी 10 आणि 11 आहे। 14 नंबर प्लॅटफॉर्मला आपली ट्रेन लागणार आहे मँगलोर। ओके, तर आता आलो मी 14 नंबर प्लॅटफॉर्मला आणि या ठिकाणी पण लिस्ट लागते, हे मला आताच समजलं आहे। लिस्ट तुम्हाला दाखवतो साधारण किती नावं आहेत काय। 91 नाव। तर मंडळी या ठिकाणी बघा 12-133 121133 डाऊन म्हणजे गावाकडे जाणारी, कणकवलीला जाणारी गाडी। आणि या ठिकाणी गर्दी बघू शकता, किती गर्दी असं। हे सगळेजण मँगलोरने गावाक जातली, सगळी गर्दी आहे। मँगलोर जागा भेटत नाही भेटत वाटत नाही। साधारण 84 नंबर लावलो आहे मी। ती खयची ट्रेन लागली आहे माहीत नाही। म्हणजे लाईन बघा, खूप मोठी लाईन असा, लोक सगळी थांबली आहेत। फक्त संध्याकाळी लाईनीत सोडतील की नाही सोडतील याची गॅरंटी कमी आहे, बघूया। या ठिकाणी लिस्ट पण लागतं, पण लिस्टची टायमिंग कधी आहे किती असं तो माका माहीत नाही। जर कोणाक माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि लिस्टमध्ये नाव 84 नंबर लागलो आहे। 7:30 वाजता येऊ, बघूया आता जागा भेटा का, कारण CSMT साईडला 3 डबे असतात शेवटल्या आणि एक असता तो ठाण्यासाठी असता। मजा मस्ती येतात आणि प्रवास पण आपलो आजचो खूप सुंदर असतलो। बघूया कसं होतं आणि करते जागा भेटाले। आता थोड्या वेळात आपली ट्रेन येत, ती पण तुमका दाखवते। टाईम झालो 8:30 आणि गर्दी बघा एकदम लांबपर्यंत लाईन लागली आहे, हे बघा। आणि हय नावं चेक करतात, 8:25 झाले आहेत। हय ज्यांनी लिस्टमध्ये नावं लिहिले नाही ती चेक करू गेले आहेत, नावं आणि आधार कार्ड मे बी चेक करतात। तर मंडळी आता वाजले आहेत 9 आणि ही आपली इलिया मँगलोर एक्सप्रेस। तर या ठिकाणी आता एवढी सगळी माणसं लाईन आहे, बघूया कसा चढाक भेटा। खयची होई ती घ्यावा, हे खयची होई ती घ्यावा। भारीतली सीट बघतोय, मस्त आहे भारी, एक नंबर एकदम भारी सीट भेटली। मेला आता कडे चला ह्याच्या नाही तर हां मध्ये बसेल थंय फक्त मी बॅग मी असत ना ये बस ना खाली बॅग टाकू ये खाली गेले खाली खाली पायाखाली जातं काय ती टाकली बारकी टाक पायाखाली पाय टाक पायाखाली ये
वचार मारीत फटके आवाजदार पाटना मागे पायर देत पाय मोडून टाकतील पाय कसली हाऊसफुल झाली झालं इलच तू गर्दी बघा फुल हाऊसफुल झाली आहे ट्रेन आणि मस्त आहे की अकडे विंडो सीट पकडलाय एक अजून येईल किती वाजता येईल भारी अजून नांदगावातलं एक पोर घरोकडे गेला काय माहिती नाही हे डबे वेगळे झाले म्हणे जागा भेटता का काय माहित नाही माझी बॅग टाकतोय हो ते उठतील ना ते जातील एक नंबर आम्ही उठवता कणकवली काय हो झोपा फायनली मस्तपैकी विंडो सीट भेटली काय लाईनीत सोडित नाही आणि गर्दी किती झाली आता ते बघितलं अजून पण येईल आता सुजित ठाण्यात चढतो बा ते का खायची सीट भेटता बघूया ठाण्यात म्हणजे आता आपण आलो ठाणे स्टेशनला आणि या ठिकाणी गर्दी बघू शकता अफाट अशी गर्दी आहे गर्दी बघा एकदम हाऊसफुल अशी या ठिकाणी गर्दी असा आणि बघा हे एकदम व्यवस्थित लाईनीत सोडतात सगळे पोलीस असतात त्याच्यामुळे बघा एकदम भारी सोडतात लगेच आणि हे उरलेले सोडलेले मध्ये बसणारे सगळे मस्तपैकी सगळी गाडी हाऊसफुल झाली ठाण्याकला बेकारच गर्दी होती सगळे पाठीमागे बघू शकता सगळा हाऊसफुल झाला आता झोपत आहे बाय बाय गुड नाईट सकाळी भेटू तर मंडळी आता वेळ झाला सकाळचे 3:45 झाल्यात आणि आपली गाडी पोचली आहे रत्नागिरीत गाडी एवढी खाली झाली आहे बघा अजून उजाडला नाही त्यामुळे काय व्हिडिओ करू भेटायची नाही बघूया पुढे काय काय दाखवू का होता गर्दी बघा हे पूर्ण ब्रिज सगळा भरला गर्दीच्या आधी पळताव डायरेक्ट जातो कणकवली बस डेपो आता फायनली आम्ही पोचलो कणकवली रेल्वे स्टेशनला आणि गर्दी बघा एकदम लय भन्नाट अशी गर्दी असते मँगलोर ट्रेनला आणि लय मजा मस्ती पण येईल प्रवासात फक्त येताना गाडी लवकर येईल ना त्याच्यामुळे बाहेरचा काय निसर्गरम्य असा कोकण दाखवू भेटला ना गर्दी जास्त असल्यामुळे रिक्षा पण नाही भेटली तर आम्ही आता जातो 11 नंबर गाडी घेऊन म्हणजे चलत आणि ते जाऊन चाय पिताला आणि नंतर चाय पिऊन मग एसटीनं आम्ही घरात जाताला तसं येईल बस स्टॉपजवळ म्हणजेच की कणकवली बस डेपो आणि वातावरण बघा सगळं धुक्या पावसाचं काय नामोनिशांकडे गेलो काय पाऊस झाला काय माहीत नाही आणि धुक्या सगळं आणि त्याच्यात बस स्टँडच्या बाजूकच आहे कोल्हापुरी गुळाची चाय भेटतात ते आम्ही चाय पितो पाठीमागे बस डेपो असा आणि कोल्हापुरी गुळाची चाय भेटता 1 नंबर चाय भेटता आणि जर कधी येईलाच कणकवले तरी हा चाय नक्कीच पिवा तर आता आहे ना मी बस पकडताला आणि जाताला घरात म्हणजेच बेळण्यात आणि आता गावा गेले तर नवनवीन व्हिडिओ येत राहतले तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा जो प्रवास केला त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो CST जर तुम्ही जात असाल तर त्या ठिकाणी लाईनमध्ये सोडत नाही आणि त्या ठिकाणी पोलीस पण नसतात त्यामुळे कसं होतं की त्या ठिकाणी घाई गडबड खूप होते गोंधळ पण होतो चिरडायला पण होतं त्यामुळे CSTला जर फॅमिलीसोबत जात असाल तर कधीच जाऊ नका कारण खूप बेकार हालत होते आणि सदीनी गर्दी तर खूपच असते 3 डबे असतात पण गर्दी खूप अफाट अशी गर्दी असते तर आता आम्ही जातो बस पकडला आणि बस पकडून जाणार आहे घरी तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तिनं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय मित्रांनो टेक केअर